नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एमपीएससी पॉइंट. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण एमपीएससी एसटीए प्रिलिम म्हणजेच स्टेट टॅक्स इन्स्पेक्टरची जी प्रिलिम्स होते तुमची कंबाईन ग्रुप बी प्रिलिम्स त्याला म्हणतो आपण. सो त्या प्रिलिमचे एसटीए साठीचे लागलेले कट ऑफ्स आपण सर्व डिस्कस करणार आहोत. बघा किती जागा होत्या, तसेच कट ऑफ किती लागलेला आहे, कॅटेगरी वाईज कट ऑफ कसे आहेत व कट ऑफचा ट्रेंड कसा आहे, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. स्पेसिफिकली फक्त एसटीआयच्या प्रिलिमबाबत असेल. एसटीआयच्या मेन्सबाबत किंवा अदर जे पदं आहेत त्यांच्याबाबत देखील कट ऑफचे व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर तुम्ही त्याबाबत कमेंट करू शकतात. चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर मित्रांनो, पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे कट ऑफ हे कसे डिक्लेअर होतात. आता बघा, आयोगाचा एक फिक्स असं प्रपोर्शन असतं की मेनसाठी किती कॅन्डिडेट बसावे, तर त्या प्रपोर्शननुसार कट ऑफ ठरत असतात. तसेच जे काही नंबर ऑफ पोस्ट असतात म्हणजे टोटल पदांची संख्या असते त्यावरती कट ऑफ डिपेंड करतो आणि पेपरच्या काठिण्य पातळीवरती देखील कट ऑफ डिपेंड करतो. म्हणजे तुम्ही या कट ऑफवरून असं नाही सांगू शकत की कट ऑफ किती लागेल पुढच्या वर्षी किंवा येणाऱ्या परीक्षेमध्ये, पण तुम्हाला एक आयडिया मिळेल की या रेंजमध्ये जर आपल्याला मार्क्स असले तर आपण एसटीए प्री क्वालिफाय होऊ शकतो. आणि तोच या व्हिडिओच्या मागचा उद्देश आहे. बरेच जण बघा एसटीआयची तयारी करत असतात पण त्यांना कट ऑफच माहीत नसतात किंवा ते अवेअर नसतात की कट ऑफ किती लागतात वगैरे. सो त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे. बघा, आता मी काय करतो, अगोदर तुम्हाला इयर बाय इयर कट ऑफ दाखवतो. म्हणजे आपण जवळपास 2015 पासून ते 2023 पर्यंत प्रिलिमचे एसटीआयचे लागलेले सर्व कट ऑफ तुम्हाला दाखवतो आणि नंतर आपण पुढील जे आहे कंपॅरिझन वगैरे किंवा जागा किती होत्या वगैरे ते डिस्कस करणार आहोत. तर मित्रांनो बघा, 2015च्या एसटीआय प्रिलिमचा हा कट ऑफ आहे. सो इथे बघा, ओपन जनरलसाठी 45 गुण एवढा कट ऑफ लागलेला आहे. तुमच्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा, 100 गुणांचा तुमचा प्रीचा पेपर आत्तापर्यंत होत आलेला आहे. 100 पैकी हा कट ऑफ असणार आहे. बघा, बरेच जण म्हणतात तुम्ही हे कट ऑफ आम्हाला वाचून का दाखवतात, कारण आम्हाला ऑलरेडी स्क्रीनवर दिसतात. पण बघा, माझ्या एका व्हिडिओवरती जो की कट ऑफचा व्हिडिओ होता, रिलेटेड व्हिडिओ होता, त्यावर एका मुलाची कमेंट आली होती की सर, आम्ही म्हणजे डोळ्याने अंध आहोत पण तुम्ही जे सांगतात कट ऑफ वाचून दाखवले त्याबद्दल थँक्यू. म्हणजे जे काही असे व्हिज्युअली इम्पेअर्ड आहे किंवा ज्यांना खरंच गरज आहे वाचून दाखवण्यासाठी, तर त्यांच्यापर्यंत जर व्हिडिओ जात असेल तर नक्कीच आपण ते वाचून दाखवायला काय अडचण नाही. आणि जर तुम्हाला स्किप करायचं असेल तर तुम्ही त्याप्रमाणे व्हिडिओ पुढे घेऊ शकतात. पण जे व्हिज्युअली इम्पेअर्ड आहेत किंवा जे दिव्यांग आहेत त्यांच्यासाठी आपण हे कट ऑफ एक वेळा रीड करूया. मी फक्त जनरल कॅटेगरीचे वाचणार आहेत आणि अदर कॅटेगरीचे म्हणजे फिमेल स्पोर्ट वगैरेचे तुम्ही बघून घ्यायचे आहे. बघा, एसटीआय 2015च्या प्रिलिमचा ओपन जनरलचा कट ऑफ 45 एवढा होता. एससी जनरलचा कट ऑफ देखील 45 होता. एसटी जनरलचा कट ऑफ 31 होता. डीटीए जनरलचा कट ऑफ 42 होता. ओबीसी जनरल 45 आणि फिजिकली हँडिकॅपमध्ये ब्लाइंडनेस और लो विजन ज्यांना आहे तर त्यांच्यासाठी 22 होता. हिअरिंग इम्पेअरमेंट ज्यांना आहे त्यांच्यासाठी 24 होता आणि लोकोमोटर डिसेबिलिटी ज्यांना आहे त्यांचा कट ऑफ 31 होता. बघा, आपण हे 2015चे एसटीआय प्रिलिमचे कट ऑफ बघितले. आता आपण 2016च्या प्रिलिमकडे जाऊया. बघा, बरेच जण म्हणतील आता आमच्या कॅटेगरीचा यामध्ये कट ऑफच नाही. समजा NTCची मुलं म्हणतील किंवा NTDची मुलं म्हणतील की आमच्या कॅटेगरीचा यामध्ये कट ऑफच नाही. तर मित्रांनो, इथे जर कॅटेगरी मेन्शन नसेल तर समजून जायचं की त्या वर्षी तुमच्या कॅटेगरीच्या पोस्ट मेन्शन नव्हत्या, म्हणजे जागा आलेल्या नव्हत्या आपल्या कास्टच्या वगैरे. ओके. सो पुढे बघा, आता 2016चा हा कट ऑफ आहे. ओपन जनरलसाठी 54 लागलेला होता एसटीआय प्रिलिमसाठीचा. देन एससी जनरलसाठी 52 लागला होता. म्हणजेच 15चा जर कट ऑफ बघितला तुम्ही तो 45 होता, खूप कमी होता त्या मानाने. आणि 16चा कट ऑफ 54 होता. मग हा असा का झालेला आहे ते देखील पुढे तुम्हाला सांगतो. मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं काही रिझन्स असतात ते, पण आपण पुढे जागानुसार कट ऑफ कसे बदलतात ते देखील बघणार आहोत. एससी जनरल 2016चा एसटीआयचा कट ऑफ 52, एसटी जनरल 50, डीटीए जनरल 53, NTB जनरल 54, NTC जनरल 54, NTD जनरल 54, ओबीसी जनरल 54. त्यानंतर फिजिकली हँडिकॅपमध्ये ब्लाइंडनेसच्या पोस्ट होते त्यासाठी 44 आणि हिअरिंग इम्पेअरमेंट 40. तर हे एसटीआयचे 2016चे कट ऑफ बघितले. देन एसटीआय 2017ला ओपन जनरलचा कट ऑफ 52 लागलेला आहे. एससी जनरलचा 50, एसटी जनरल 46, डीटीए जनरल 52, NTB जनरल 52, SBC जनरल 51, NTC जनरल 52, NTD जनरल 52, ओबीसी जनरल 52 आणि फिजिकली हँडिकॅपमध्ये लोकोमोटर डिसेबिलिटीसाठी 50 लागलेला आहे. 2018च्या कट ऑफकडे येऊया. बघा,
18ला आणि 19ला खूप कमी जागा होत्या, त्यामुळे कट ऑफ देखील त्याप्रमाणेच आहेत. ओपन जनरलचा कट ऑफ 55 लागलेला होता आणि ओपन फिमेल 48, SC जनरल 50, त्यानंतर ST जनरल 47, NTB जनरल 54, SBC जनरल 51, NTC जनरल 55, OBC जनरल 55. देन फिजिकली हँडिकॅपमध्ये ब्लाइंडनेस और लो विजन जर असेल तर 41, ज्यांच्यासाठी आपण हे कट ऑफ रीड करतो आहे त्यांच्यासाठी. फिजिकल हँडिकॅपमध्ये हिअरिंग इम्पेअरमेंट 34 आणि लोकोमोटर डिसेबिलिटी सेरेब्रल पार्सीसाठी 45 लागलेला आहे. अशा प्रकारे हे कट ऑफ आहे 2018चे. देन 2019कडे जाऊया बघा. ओपन जनरलचा कट ऑफ 2019चा 56 गुण आहे, STA प्री 2019. त्यानंतर SC जनरल 50 आहे, ST जनरल 47 आहे, DTA जनरल 55, SBC जनरल 51, NTC जनरल 56, NTD जनरल 56, OBC जनरल 56, ACBC जनरल 56, दिव्यांग ब्लाइंडनेस और लो विजनसाठी 47, हिअरिंग इम्पेअरमेंटसाठी 39 आणि लोकोमोटर डिसेबिलिटी और सेरेब्रल पाल्सीसाठी 45 आहे. तर हे STI 2019चे कट ऑफ आहेत. देन 2020कडे जाऊया. 2020मध्ये बघा ओपन जनरलचा कट ऑफ 53 आहे, SC जनरल 50.25, ST जनरल जो आहे तो 45 आहे, DTA जनरल 53.75, NTB जनरल 53.75, NTC जनरल देखील सेम 53.75, NTD देखील सेम आहे, OBC जनरल देखील सेम आहे, EW जनरल देखील सेम आहे 53.75. दिव्यांगमध्ये लो विजनसाठी 43.54 आहे, हिअरिंगसाठी 39 आहे, लोकोमोटरसाठी 42.50 आहे आणि ऑर्फनसाठी 0.75 एवढा आहे. तर हे 2020चे कट ऑफ आहेत. देन 2021कडे जाऊया बघा. 2021ला STI प्रिलिमचे कट ऑफ ओपन जनरलसाठी 46.50, SC जनरलसाठी 44.75, म्हणजे बघा ओपनपेक्षा SCचा कट ऑफ जो आहे तो इथे आपल्याला कमी दिसतो 2 मार्कांनी. ओके. देन ST जनरलसाठी 40, DTA जनरलसाठी 46, NTB जनरल 46.5, DTA साठी देखील 46.5, NTB जनरल 46.5, SBC जनरल 46.5, NTC जनरल 46.5, NTD जनरल 46.5, OBC जनरल 46.5. म्हणजे तुम्ही जर बघितलं इथे DTA पासून NTB, SBC, NTC, NTD, OBC सेम कट ऑफ नियर बाय असतात. EW जनरल 46.5 आणि दिव्यांग 35. लो विजनसाठी टाईप बी साठी डीफसाठी आहे 30.75, टाईप सी साठी आहे 40.75, टाईप डी साठी आहे 1.25 आणि ऑर्फनसाठी 23.75 आहे. तर अशा प्रकारे हे 2021चे कट ऑफ आहेत. देन 22चे बघा. ओपन जनरलसाठीचा कट ऑफ 2022च्या STI प्रिलिम्स 2022चा 61 एवढा लागला होता. SC जनरलसाठी 58.75, ST जनरलसाठी 52, DTA जनरल 61, NTB जनरल 61, SBC जनरल 61, NTC जनरल 61, NTD जनरल 61, OBC जनरल 61, EW जनरल देखील 61 आणि दिव्यांगसाठी टाईप बी साठी 50.75 आणि दिव्यांग टाईप डी आणि ई साठी 27.75, ऑर्फनसाठी 52.50. म्हणजे इथे देखील कट ऑफ 61 लागलेला आहे ओपनसाठीचा. ओके. देन पुढे 2023 जो लेटेस्ट पेपर तुमचा झाला त्यामध्ये कट ऑफ रिवाईज होऊन आले होते बघा. ऑर्फनचं त्यामध्ये मेन्शन करून आलं होतं नंतर. सो ही रिवाईज कट ऑफ काय आहेत बघा. ओपन जनरल 54.25 आहे 2023 साठीचा STI साठीचा. SC जनरल 54.25 आहे. आता बघा हे कट ऑफ्स महत्त्वाचे आहे त्यामुळे मी सर्वच रीड करतो. ओपन जनरल 54.25, ओपन फिमेल 50, ओपन स्पोर्ट 35.50, SC जनरल 54.25, SC फिमेल 50, ST जनरल 50.50, ST फिमेल 45.25, DTA जनरल 54.25, OBC जनरल 54.25, OBC फिमेल 50, EWS जनरल 54.25, EWS फिमेल 50 आणि EWS स्पोर्ट 35.50. दिव्यांगमध्ये टाईप ए जे ब्लाइंडनेससाठी आहे, लो विजनसाठी आहे त्यांना 47.23, दिव्यांग टाईप बी 40.75, टाईप डी आणि ई साठी 33.34 आहे. ऑर्फन टाईप ए आणि बी मध्ये जे येतात त्यांच्यासाठी 30.50 आणि ऑर्फन टाईप सी साठी 47.50. तर अशा प्रकारे हे 2015 पासून तर 2023 पर्यंतचे आत्तापर्यंतचे लागलेले STI प्रिलिम्स 2015 पासून तर 23 पर्यंतचे कट ऑफ आहेत. आता बघा जागा किती होत्या आणि त्या जागानुसार कट ऑफ खालीवर कसे झालेले आहेत ते आपण बघूया. तर बघा मित्रांनो, ही इथे एक स्लाइड आहे जी मी स्वतः तयार केलेली आहे. तर इथे बघा तुम्ही बघू शकता 23 पासून तर 16 पर्यंतचे जे कट ऑफ्स आहेत ते मी दिलेले आहेत तुम्हाला.
तर बघा 23ला 54.25 एवढा लागला होता कट ऑफ, 22ला 61 लागला होता, 21ला 46.5 म्हणजे कमी झालेला होता दिसतो आपल्याला इथे, 20ला 53.75, 19ला 56, 18ला 55, 17ला 52 आणि 16ला 54 अशा प्रकारचे हे कट ऑफ्स आहेत STIचे, ते देखील प्रिलिम एक्झामिनेशनसाठीचे. तुम्हाला माहीत असेल की STIचे पद आहे ते MPSC कंबाईन ग्रुप बी एक्झामिनेशनमधून भरलं जातं. याची प्रिलिम्स होत असते, मेन्स होत असते. मेन्सच्या फायनल रिझल्टवरती तुम्ही सिलेक्ट झाले आहेत किंवा नाही हे तुम्हाला कळतं. मेन्सचे कट ऑफ देखील आपण सेपरेट बघणारच आहोत, पण सध्या तरी प्रीचे तुम्ही काळजीपूर्वक यांचं ॲनालिसिस जे आहे ते बघितलं पाहिजे. बघा आता 2016ला जेव्हा 54 कट ऑफ लागला होता तेव्हा जागा 181 होत्या, म्हणजे वन ऑफ दी गुड जागा होत्या या 181 म्हणजे. देन 2017ला 251 जागा होत्या, 52 कट ऑफ लागला होता. मित्रांनो 16 आणि 17चे पेपर जे आहेत ते कम्पेरेटिव्हली आपल्याला आत्तापेक्षा थोडे इझी आहेत, म्हणजे तेवढे इझी नाहीत, पण आत्ताच्या पेपरशी जर कम्पेअर केले तुम्ही तर त्यावेळेस क्वेश्चन थोडे वन लाईनर जास्त दिसायचे आपल्याला. देन 2018ला बघा 34 जागा होत्या 2018ला आणि 55 कट ऑफ लागला होता. 34 जागा म्हणजे खूप कमी आहेत. त्यानंतर 19ला देखील 35 जागा होत्या STIच्या, 56 कट ऑफ लागला होता, जे की साहजिक आहे मित्रांनो. जागा कमी कट ऑफ जास्त, जागा जास्त कट ऑफ कमी, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतं बघा एकमेकाला. 2020ला 69 जागा होत्या आणि 53.75 एवढा कट ऑफ लागला होता 2020ला. ओके, 2021ला बघा वन ऑफ दी हायेस्ट आत्तापर्यंत आलेल्या जागा होत्या, 609 जागा होत्या STIच्या. तर या 609 जागा ज्या होत्या त्या 2021ला आल्या होत्या आणि 46.5 एवढा कट ऑफ 2021चा लागला होता. बघा मित्रांनो, जागा जेव्हा जास्त असतात तेव्हा प्रीचे कट ऑफ खूपच खाली येतात, पण मेन्सचे कट ऑफ अपेक्षेप्रमाणे तेवढे खाली जात नाहीत. तुम्ही बघितलं असेल क्लर्क टायपिस्टबाबत तसं झालं. देन जी तुमची STIची 2021ची मेन्स आहे त्याचे देखील कट ऑफ तुम्ही जर बघाल तर तुम्हाला ते जाणवेल. बघा आता 2022ला 93 जागा होत्या, तर 2022ला 93 जागांसाठी 61 एवढा कट ऑफ लागला होता. आणि 2023ला 159 जागा आहेत किंवा होत्या, तर त्याचा कट ऑफ 54.25 एवढा लागलेला आहे. 2023चा देखील मेन्सचा रिझल्ट लागलेला आहे, त्यामुळे हे सर्व मेन्सचे कट ऑफ देखील आपण एखाद्या सेपरेट व्हिडिओमध्ये डिस्कस करूया. तुम्हाला लवकरात लवकर कोणत्या पोस्टसाठीचे कट ऑफ हवे आहेत किंवा बघायचे आहेत त्यासंबंधी व्हिडिओ ते मला तुम्ही नक्की सांगा. बघा जागानुसार हे कट ऑफ आहेत आणि 100 गुणांपैकी हे कट ऑफ असतात. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं 100 आउट ऑफ 100 मार्क्स हे असतात. यामध्ये 1/4 निगेटिव्ह मार्किंग असते. बघा कंबाईन ग्रुप बीचा पेपर पॅटर्न वगैरे तुम्हाला बघायचा असेल तर वर आय बटनावरती एका व्हिडिओची लिंक देत आहे, तिथे तुम्ही कंबाईनचा सिलेबस वगैरे किंवा पेपर पॅटर्न कसा आहे सर्व काही बघू शकतात. अगदी फ्रीमध्ये मी तुमच्यासाठी तो व्हिडिओ क्रिएट केलेला आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला STIचे जे काही कट ऑफ्स आत्तापर्यंत लागलेले आहेत प्रिलिमसाठीचे ते शेअर करायचे होते. बघा तेवढं इझी नसतं हे कट ऑफ शोधणं वगैरे, किंवा याची इन्फॉर्मेशन जनरली इंटरनेटवर आहे, पण जर तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवरती शोधाल तर तुम्हाला खूप वेळ लागेल या PDFs वगैरे शोधायला. सो तुम्हाला हे सोपं करून देण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. आय होप तुमचा या व्हिडिओला चांगला रिस्पॉन्स असेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट करायचं असाल तर सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओसाठी एवढेच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.